चक्रीवादळ दित्वामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर नुकसान व जीवितहानी झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सागर बंधू लॉन्च केले. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन सागर बंधू काय आहे त्याबद्दल महत्त्वाची माहिती आणि त्याचसोबत भारताने श्रीलंकेला कशा पद्धतीने मदत केली आहे या संदर्भातील माहिती बघणार आहोत. चक्रीवादळ दित्वामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर नुकसान व जीवितहानी झाल्यानंतर भारताने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत तातडीची मानवी मदत व आपत्ती निवारण अभियान लॉन्च केले. श्रीलंकेच्या पुनर्वसन प्रयत्नांना सार्वजनिक सेवा पूर्वपदावर आणण्यात आणि प्रभावित भागांमध्ये रोजगार सुरू करण्यात भारत सर्व आवश्यक मदत देईल असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना दिला. श्रीलंकेत झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेले त्वरित मानवी मदत व आपत्ती निवारण अभियान आहे. या ऑपरेशनमध्ये भारतीय नौदल, भारतीय हवाई दल आणि NDRF यांचा संयुक्त सहभाग आहे. ही मानवतावादी मदत भारताच्या शेजारी प्रथम म्हणजेच नेबरहूड फर्स्ट पॉलिसी या धोरणाच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. भारताच्या नेबरहूड फर्स्ट पॉलिसी आणि विजन महासागर या धोरणांनुसार हे अभियान राबवले जात आहे. NDRFचे 2 विशेष पथक श्रीलंकेत पाठवण्यात आले. 80 प्रशिक्षित बचाव कर्मचारी, 4 शोधक श्वान श्रीलंकेत पाठवण्यात आले. फुगवता येणाऱ्या नौका, हायड्रॉलिक कटर, ब्रीचिंग टूल्स, दळणवळण साधने, वैद्यकीय किट्स इत्यादी साहित्य श्रीलंकेत मदत कार्यासाठी पोहोचविण्यात आले. C-130J विमानाद्वारे 12 टन साहित्य श्रीलंकेत पोहोचवले. यामध्ये तंबू, ताडपत्री, ब्लँकेट, स्वच्छता किट्स, रेडी टू इट्स अन्नपदार्थ इत्यादी वस्तू होत्या. INS विक्रांत आणि INS उदयगिरी या नौकांनी श्रीलंकेत मदत साहित्य पोहोचवले. 4.5 टन कोरडे रेशन, 2 टन ताजे अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू नौदलामार्फत वितरित करण्यात आल्या. या दोन्ही नौका सुरुवातीला कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूसाठी होत्या, पण आपत्ती लक्षात घेऊन मदत कार्यासाठी तातडीने पुनर्नियुक्त करण्यात आल्या. ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेच्या किनारी व दाट लोकवस्ती असलेल्या भागात शोध व बचाव क्षमतांमध्ये मोठी वाढ झाली. भारत श्रीलंका संबंधातील मानवी सहकार्याचे हे एक ठोस उदाहरण आहे. भारताची प्रादेशिक जबाबदारी आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत ही भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली. व्हॉट एक्झॅक्टली इज ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स अँड डिझास्टर रिलीफ? मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण हे एक लष्करी सहकार्य आहे, ज्याचे उद्दिष्ट आपत्तीच्या वेळी जलद गतीने मदत कार्य करणे हे आहे. आपत्तीच्या वेळी लोकांचे प्राण वाचवणे आणि नैसर्गिक आपत्तींच्या वेळी आपत्कालीन परिस्थितीचे निराकरण करणे हे याचे मुख्य उद्दिष्ट असते. उदाहरणार्थ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ यांसारख्या आपत्तीच्या वेळी भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तसेच अन्य एजन्सी हे मदतीसाठी धावून जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑपरेशन सागर बंधू बद्दल महत्त्वाची माहिती बघितली. सरळ सेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर, SSC-GD, MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. अलीकडेच भारतीय लष्कराने ऑपरेशन सागर बंधू ही मोहीम हाती घेतली. तर ही मोहीम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पर्याय पहिला, युद्ध सराव. पर्याय दुसरा, नक्षलवाद विरोधी मोहीम. पर्याय तिसरा, सायबर गुन्ह्यांविरुद्ध मोहीम. आणि पर्याय चौथा, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण मोहीम. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.